नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. संपूर्ण देशभर स्पेशल इंटेन्सिफाय रिव्हिजन SIR करण्यात येणार आहे. बिहारमधलं तर झालेलंच आहे नमुना म्हणून समोर, आणि 12 राज्यांमध्ये कसं करणं याचं नीट व्यवस्थित सविस्तर सगळा कार्यक्रम 2-3 दिवसांपूर्वी निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेमध्ये घेऊन जाहीर केली. आता आम्ही ह्याला जे सरदर्द आजचा जो शब्द वापरलेला आहे त्याचं कारण असं आहे की ह्याच्यावरती बोंब मारणारे जे विरोधक होते, या बिहारमधल्या स्पेशल इंटेन्सिफाई रिव्हिजन सखोल मतदार यादी सखोल पुनरीक्षण काय शब्द वापरायचं ते वापरा, ह्याच्यावरती इतकी बोंब केली. सर्वसामान्य तुमच्यासारख्या मतदार म्हणूयात त्याला मी शब्द असा वापरेल जाणीवपूर्वक, मतदारांच्या मनामध्ये फुक्कट गैरसमज सगळा पसरून दिला. कोर्टामध्ये गेले, कोर्टाने थप्पड मारली, कुठेही हे थांबवलं नाही. प्रक्रिया जी काही चालू आहे ती वैध पद्धतीनं चालू आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे जेव्हा अधिकृतरित्या बिहारमधल्या SIR बद्दल बोलतोय, अधिकृतरित्या असं विचारलं गेलं की तुमचे आक्षेप घेऊन या. एक सुद्धा आक्षेप यांना नोंदवता नाही आला. नॉर्मल प्रोसिजरमध्ये सगळी जी प्रक्रिया चालू असताना ज्यांच्या कोणाचे पत्ते चुकलेत, नावात काहीतरी फरक आलाय, वय कमी जास्त झालंय, नवीन नाव नोंदवायची, हे सगळे नॉर्मल जी काही प्रक्रिया चालू आहे ते चालू आहे. अक्षरशः लाखो लोकांनी आपले आक्षेप तिथं निवडणूक आयोगाकडे स्थानिक पातळीवरती नोंदवले. तिथली BLA म्हणजे यांचे एजंट, ब्लॉक लेवल एजंट, आणि BLO गव्हर्नमेंटचे ऑफिसर, यांनी मिळून प्रत्येक मतदान केंद्रावरती ज्या तिथल्या राजकीय पक्षांनी जे अर्ज आणले ते सगळे स्वीकारले, त्याच्या पद्धतीने त्याच्यामध्ये नोंदी केल्या, बाकीची नावं कट झाली. ही सगळं झालं प्रक्रिया. अधिकृतरित्या जी बोंब ह्या सगळ्या बदमाशांनी सर्वसामान्य तुमच्या समोर येऊन जेव्हा चॅनल्सवरती केलेली होती, आणि त्याच्याबद्दल जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा पुरावे मागितले, एक सुद्धा म्हणजे अक्षरशः प्रशांत भूषण त्यांना तर दंड कशासाठी बसला योगेंद्र यादवांना, तर त्यांनी 2 खोटे ॲफिडेव्हिट दाखल केले की 2 व्यक्ती त्यांनी अशा उभ्या केल्या की जे म्हणतात की माझी नावं कटले, प्रत्यक्षात त्या व्यक्तीच नाहीत. इतके बदमाश आहेत. ज्या बिहारमध्ये हे सगळं चालू होतं, ज्या बिहारला तुम्ही सो कॉल्ड मागास बिमारू राज्य अशी एक आपल्याकडे संकल्पना होती, त्याच्यामध्ये बिहार, त्याच्यामध्ये मध्य प्रदेश, त्याच्यामध्ये राजस्थान आणि त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश, असं BMR आणि U असे त्यांचे प्रत्यक्ष आद्याक्षरं घेऊन, पहिली अक्षरं घेऊन बिमारू अशी एक संकल्पना आली होती. ह्या बिमारू राज्यापैकी एक असलेलं बिहार, त्याही ठिकाणी ही सगळी SIRची प्रक्रिया 2 महिन्यामध्ये बिनबोबाट शांतपणे व्यवस्थित पार पडली. 1-2 नव्हे, 7.25 कोटी मतदार आहेत, 65 लाख नावं गळाले आणि 21 लाखच्या जवळपास काहीतरी नव्यानं ऍड झाले. म्हणजे ज्या बिहारला तुम्ही बिमारू म्हणता त्याही बिहारमध्ये, ज्या बिहारला मागास म्हणता त्याही बिहारमध्ये, ज्या बिहारमध्ये या सगळ्या विरोधकांनी बोंब केलेली होती, आरडाओरडा केला होता, न्यायालयात गेले होते, सर्वोच्च न्यायालयात गेले होते, राहुल गांधींनी तर खुल्या पद्धतीनं निवडणूक आयोगावरती हल्ले चढवले होते, एवढं सगळं असताना सुद्धा शांतपणे आपलं काम करून ह्या निवडणूक आयोगाने पूर्णच्या पूर्ण ह्या सगळ्या 7.25 कोटी मतदारांची यादी जी स्वच्छ केली. अजूनही काही दोष असतील तर ते नियमित प्रक्रियेमध्ये पूर्ण होतील, ती गोष्ट वेगळी. आणि काय बॉम्ब करायला तुम्ही आता, तेव्हा काय आरडाओरडा केला होता, निवडणुकीच्या तोंडावर चालू आहे, हे मुद्दामत चालू आहे, विरोधक फार मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्यामुळे भाजपचा पराभव दिसतोय म्हणून चालू. काही तुम्ही त्या बिहारमध्ये SIR सुरू झाले जून-जुलै पासूनचे तुम्ही सगळे व्हिडिओ, बातम्या सगळं तुम्ही तपासून पहा. आम्ही ते एक फार साधी गोष्ट म्हणतो, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे आम्ही तुमच्यावर प्रभाव टाकत नाही, तुमचाच आमच्यावरती प्रभाव आहे. हे बाकीच्यांना वाटतं पंटरपणा, आमचं बिलकुल असं मत नाही. आम्ही उलट जो काही प्रेक्षक आहे, व्ह्यूअर आहे, सबस्क्रायबर आहे, त्यालाच आम्ही दैवत मानतो. हा तुमचाच उलटा प्रभाव आहे. म्हणून म्हणलं की हे सगळं शहाणपण बाजूला ठेवा, की हे सर्वसामान्य तुमचे जे प्रतिनिधी म्हणून जे तिथं सगळे सर्वसामान्य सगळे मतदार बसलेले 7.25 कोटी, हे खरं पुरावा आहे. या लोकांनी या 2 महिन्याच्या काळामध्ये शांतपणे आपले जे काही आक्षेप तिथं नेले, आपले नावं दुरुस्त करून घेतले, काही कुठं गाजावाजा केला नाही, काही कुठं आरडाओरडी केली नाही, यांच्यासारखा पंटरपणा टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोरून केला सुद्धा. आता यांना ही संधी होती. तुमचं म्हणणं न्यायालय तुमचं ऐकत नाही, निवडणूक आयोग तुमचं ऐकत नाही, सत्ताधारी तर डांबरटच आहेत. अरे तुम्ही यायचं ना,
हे सगळे लोक यादी घ्यायची, सगळं व्यवस्थित एक ना एक नावासगटचा पुरावा घेऊन सर्वसामान्य लोकांच्या समोर यायचं, जसं आम्ही एखादे विषय घेऊन रोज तुमच्या समोर येतो. यांचं म्हणणं आवाज दाबून टाकला जातो. म्हणजे ह्याच्यावरती तर युट्यूबवरती तर काही बंधन नाही ना, सोशल मीडियावरती तर काही बंधन नाही ना. पण असं काहीच झालं नाही. आता ज्या ज्या राज्यांमध्ये होतं, सगळ्यात पहिले म्हणजे जिथे निवडणुका आहेत, पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत, आसाममध्ये आहेत, तमिळनाडूमध्ये आहेत आणि केरळमध्ये आहेत, पुडुचेरी, हे 4-5 राज्यांमध्ये ज्या निवडणुका आहेत तिथं तर होणारच आहे. पण त्याच्याशिवायचे बाकीचे 7 राज्य आहेत, मध्य प्रदेश सारखं राज्य, गुजरात आहे, मला वाटतं राजस्थान सुद्धा आहे, ती यादी तुम्ही तपासून घ्या. या सगळ्या ठिकाणी आता SIR होणार आहे. इतकंच नाही, आम्ही मागच मागणी केली होती की तुम्ही दरवर्षी करा, दर 6 महिन्याला करा तुम्ही, किंवा प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये, म्हणजे एक सगळ्यात छोटा विधानसभेचा मतदारसंघ घ्या आणि तिथलं जे प्रशासकीय पातळीवरचं जे मुख्य कार्यालय असेल त्या कार्यालयामध्ये एक अधिकारीकडे ह्या चार्जेस द्या की त्याला हे काम सांगितलेलं आहे की वर्षभर कायमस्वरूपी फक्त निवडणुकीच्या आधी काही दिवस ते फक्त बंद होतील, म्हणजे नवीन नोंदणी करणं किंवा केली तरी ते त्याच्यामध्ये येणार नाहीत, पुढच्या वेळेस येतील, एवढीच फक्त एक दुरुस्ती करा आणि हे कायमस्वरूपी चालू ठेवा. दुसरा महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की ज्यांनी ह्या SIRला आताही विरोध करतायत, आताही बॉम्ब करतायत, पुन्हा कागज नाही दिखाएंगे, म्हणजे हे सगळे बदमाश एरवी कुठल्या योजना असो किंवा कुठलं काहीतरी शासकीय पातळीवरचं जेव्हा तुम्हाला लाटायचं असतं तेव्हा तुम्ही बरोबर सगळे कागद घेऊन हजर राहता आणि फक्त आता मतदार यादीमध्ये तुम्हाला कागद नाही आहेत तुमच्याकडे, किंवा पुरामध्ये वाहून गेले म्हणे, गरीब आहे, बाहर गाव गए हुए, कहाँ से आएंगे, म्हणजे इतके वाटल ते तर्क, ज्याला आपण कुतर्क म्हणतो, दिल्या गेलेले आहेत. हे सगळे लोक छठ पूजा असली की बरोबर आपल्या बिहारमध्ये वापस येतात दरवर्षी, आणि निवडणुका तर 5 वर्षातून एकदा आहेत. मग जर तुम्ही इतके जागरूक नागरिक असाल तर निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या गावाकडे जाणे किंवा मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही पण याच्यासाठी वेळ नाही. एरवी तुम्हाला दरवर्षी छठ पूजेला गाड्या भरभरून बिहारमध्ये कस जातात हेच बोंबा मारायला, म्हणजे किती खोटारडेपणा आहे. किंवा मी दुसरं तुम्हाला यांच्या दुटप्पीपणाचं उदाहरण सांगतो. CAA NRCच्या वेळेस ह्यांनी सगळ्यांनी काय बोंब केली होती, आता त्या यादीमध्ये रोहिंग्या बाकीच्या घुसखोरांचे नावं कसे कटायला लागलेत म्हणून यांचे सगळे पूर्ण आग लागलेली. तर तेव्हा ज्यांच्यावरती धार्मिक दृष्ट्या अत्याचार झालेत, अगदी काही जणांचे जीव गेलेत, त्यांचे कुटुंबीय बाकीच्यांनी ज्यांनी भारतामध्ये ते शरणार्थी म्हणून आलेले त्यांनी विनंती केलेली की आम्हाला समाविष्ट करून घ्या, कारण की बाहेर आम्हाला जगणं मुश्किल आहे, त्यांना नागरिकत्व देण्याचा हा कायदा आहे. तर तेव्हा बोंब काय केली होती की नाही ह्याच्यामध्ये मुसलमानच कस काय गाळले. अरे मुसलमानांवरती धार्मिक दृष्ट्या अत्याचार झालेत कुठं, आपल्या बाजूच्या देशामध्ये. ज्या हिंदूंना, ज्या शिखांना, ज्या पारशांचं सुद्धा त्याच्यामध्ये नाव आहे, जैनांना, बौद्धांना, ज्यांना धार्मिक दृष्ट्या तिथे त्यांचं काय म्हणता येईल त्याला नरसंहार करायचा प्रयत्न केला गेला. एक तर धर्मांतर करा, नाही तर मरून जा, नाही तर पळून जा. तिसरा काय ते रलीव सलीव गलीव असं नाही का ते काश्मीरमधलं, धर्मांतर करा, मरून जा, नाही तर पळून जा, 3च पर्याय ठेवले होते. असे जे सगळे ज्यांचं उत्पीडन झालेलं आहे, रिलिजियस पर्सिक्युएशन असा तो शब्द आहे, त्याच्यामध्ये मुसलमान कुठं बसतात. पण ह्यांनी इतका कुतर्क केला होता CAA NRCच्या बाबतीमध्ये. आपलेच बांधव असलेले इथे यायचं म्हणलं की यांनी बोंब केली होती, आणि इथे मात्र बाहेरचे घुसखोर मतदार यादीमध्ये आहेत त्यांना काढलं म्हणलं की यांचे इथं बोंब सुरू झाले. किती म्हणजे टोकाचं, ज्याला आपण हिपोक्रेसी की बी सीमा होती असं ते नाही का वाक्य मीम फिरतं, तसं कळस आहे म्हणजे यांच्या याच त्याच्यावरची उसंत वाणी. साऱ्या भारतात आता सरद दर्द विरोधक सर्द निर्णयान, बिहारात केला खुपतो धिंगाणा, पडला उताणा तर्क सारा, वारंवार मिळे सर्वोच्च थप्पड, चाले रडापड किरकिर, अजूनही गाली बिहारचा वळ, तोच आता खेळ देशभर, यादीची स्वच्छता झोंबते जीवाला, मुद्दा विरोधाला सापडेना, रोहिंग्या भामटे सारे घुसखोर, हेच खरे चोर सापडत, कांत मतदार यादी करू शुद्ध, लोकशाही युद्ध जिंकू चला, लोकशाही युद्ध जिंकू चला. संविधान लोकशाहीच्या नुसत्या गप्पा मारायच्या, हातामध्ये ते लाल पुस्तक घेऊन मिरवायचं आणि त्याच्या बातम्या हे लिब्रांडू बदमाश पत्रकार करणार. आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा मतदार यादीमध्ये जसं उदाहरण तुमच्या समोर आलेले
बिहारमधून 65 लाख नावं गळाले, आणि एकाची हिंमत झालेली नाही त्याच्या विरोधामध्ये जायची, म्हणजे माझं नाव कटले मी तिथं मी खरा जिवंत म्हणायची. इतक्या व्यवस्थित पद्धतीनं काम केले. यापूर्वी सुद्धा व्हीव्हीपॅटच्या नावानं बॉम्ब केली होती. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 5, म्हणजे एका लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर 30 व्हीव्हीपॅट तपासले गेले होते. 5-15 म्हणजे 48 आपल्याकडं लोकसभेचे मतदारसंघ आहेत, म्हणजे 1500 इतके व्हीव्हीपॅट या महाराष्ट्रामध्ये एक ना एक चिठ्ठी तपासलेली होती लोकसभेच्या साठीची, आणि त्याच्यातून एकही चूक कुठं आढळली नाही की प्रत्यक्ष त्या व्हीव्हीएमवर दाखवलेली आकडा जो आहे मतांचा आणि इकडे प्रत्यक्ष मोजलेले कागद, इतकं सगळा पुरावा दिल्याच्या नंतर सुद्धा हे बॉम्ब करतात. तेव्हा त्यांची हेतू कसे आहेत तुम्ही ते लक्षात घ्या. आज संपूर्ण भारतभर स्पेशल इंटेन्सिफाय रिव्हिजनची जी प्रक्रिया चालू झाली आहे त्याचा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. हे नियमित स्वरूपामध्ये यावं आणि मतदार याद्या अद्ययावत असाव्यात, याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही. याला विरोध करणारे देशद्रोही आहेत, संविधानद्रोही आहेत, लोकशाही द्रोही आहेत, हे लक्षात घ्या. इथेच थांबूया. धन्यवाद.